मी नरोत्तम जोशी नाहीये, शिशुपाल आहे, शिशुपाल। मला माहिती आहे तुम्ही कोण आहात, आणि नरोत्तम जोशीच्या जाण्यानंतर मी कधीच असं मानलं नाही की नरोत्तम सारखे लोक पुन्हा येणार नाहीत, आणि आले तरी नरोत्तम जोशी सारखेच असतील। कारण मला माहिती आहे जशी जशी लढाई पुढे जाते समोरचा देखील ताकदवान होत जातो। पण तुमच्यासारख्या लोकांना नेहमी गर्व असतो की तुमच्यापेक्षा ताकदवान जगात कोणीच नाहीये। पण एक ना एक दिवस प्रत्येकाचा भ्रम तुटतो। बरं ठीक आहे, मग या चौकीतून बाहेर जा आणि तोडत बसा भ्रम, पण इथे नको। कसं बोलताय तुम्ही फौजदार साहेब? तुम्ही हे चुकीचं करताय। म्हणजे तू ऐकणारच नाहीयेस का? हा ठीक आहे, मग तुला वेगळ्या पद्धतीने समजवावं लागेल। हे सगळं काय? चल बाहेर। कुठे? असं नाही समजणार तुला, तुला नीट समजवावं लागेल। चल। अरे काका, नमस्कार काका। प्रणाम काका, आज माझा वाढदिवस आहे, मला आशीर्वाद द्या ना। सुखी रहा मुला, खूप सुखी रहा। पण मी तुला ओळखलं नाही। अहो काका, मी फौजदार आहे, दामोदर चव्हाण। माझ्या पोलीस चौकीच्या बाजूलाच तर तुमचं दुकान आहे। अरे हा, चव्हाण साहेबांचा मुलगा। हो। मुला, वर्दीशिवाय अगदी वेगळा दिसतोय। तेव्हा मी तुला ओळखलंच नाही। मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुझे बाबा आले होते, खूप चांगला माणूस, खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून। यावेळी सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना नक्की बोलाव। हो काका, नक्कीच बोलवेन। नमस्कार। अरे भीम। गुरुजी प्रणाम। नमस्कार। काही समजलं का भीमराव? गुरुजी, तुम्हीच समजवा तुमच्या शिष्याला। तुम्ही समजवाल तर कदाचित त्याला नीट समजेल। भीम, फौजदार बरोबर बोलत आहे। गुरुजी, हे कायद्याचे रक्षक असून, फौजदार असून जोखो काकांची मदत नाही करू शकत, आणि तुम्ही म्हणताय की हे बरोबर बोलताय? यांच्या पदावर जर कोणी दुसरा अधिकारी असेल तर तो तुझी मदत नक्कीच करू शकेन, पण हे कधीच नाही करणार। कारण यांच्यानुसार कायद्याचा माणूस देखील कायद्याची वर्दी घालण्याआधी समाजातला एक व्यक्ती असते। म्हणूनच यांच्यानुसार त्या माणसाने आशीर्वाद फौजदाराला नाही तर एका व्यक्तीला दिला होता। आणि भीमराव, 8 तासाच्या ड्युटी नंतर बाकी 16 तास आमची देखील जात असते। मोहल्ला असतो, समाज असतो, आणि आम्हाला त्याच जातीमध्ये, मोहल्ल्यामध्ये, समाजामध्ये राहायचं असतं, नाहीतर आम्ही 8 तासाची ड्युटी करण्याच्या लायक देखील राहणार नाही। म्हणूनच भीमराव, कायद्याने सगळी व्यवस्था कधीच नाही बदलू शकत। येतो मी। माझी 16 तासांची सुट्टी आणि वैयक्तिक जीवन सुरू झालंय। अरे अरे फौजदार साहेब, कुठे तुमच्या घरी जातायत? आमच्यासोबत चला, बाबांना तुमच्यासोबत चहा प्यायचा आहे। चला। खातच आहात तर आरामात खा की, इतकं बी वाईट नाही बनलंय जेवण। जिजाबाई,
आज पहिल्यांदा असं वाटतंय की भाकरी बी विषासारखी वाटू शकते. आणि माझं नशीब तर बघ ना, हे खाऊन बी मेलो नाही. काय माहीत मी कोणत्या जन्मात पाप केलं होतं जे मला तुझ्यासारखी बायको भेटली. जेव्हा भेटली होती तेव्हा चांगलीच होती. फक्त तुम्ही याच जन्मामध्ये लई पाप केलेत म्हणून अशी झाली. जर तुम्हासनी शिक्षा भोगतच खायचं असेल तर तसंच का? कारण ही जिजाबाई आता उघड उघडपणे अशीच वागल. अन वय संध्याकाळी गोळा खायला चालायचंय ना. मी तर आज बी समुद्रकिनारी फिरायला जाईल. चांगलं वाटतं मला. आणि जर तुम्ही आलात मला न्यायला तरच परत येईल. मी पाणी घेऊन येते. माझा नवरा आहे, त्यांना पाणी मॅच पाजल. हे घ्या. माफ कर रमा, मी काहीच बोलायच्या लायक नाही राहिलोय. पण तुम्हाला बोलायचंच का आहे? तुम्ही पाणी प्या ना, उचकी थांबून जाईल. सवत नाहीयेस तू माझी, अन ना मैत्रीण आहेस. म्हणूनच नवरा बायकोच्या मध्ये कोणा तिसऱ्याला रडायचा अधिकार नसतो. आणि जर रडायचंच असेल तर बाहेर जाऊन रड. नवरा गेलाय ना तुझा जोखूच्या मागे, तू बी जा जा. जेवा ना. रातच्याला येतो समुद्रकिनारी तुला न्यायला. नवऱ्याचं उष्ट जेवण जेवण्याची मज्जाच वेगळी आहे. जनार्दन, हितेश भाऊ, जोकूच्या विरोधात साक्ष देऊन त्याला शिक्षा द्यायला लावून चांगलं वाटत नाही. मनोहर, जे काही केलं ते आपल्या भविष्यासाठी केलं. आणि कोणी व्यक्ती
दुसऱ्याच्या वर्तमानात तेव्हाच मदत करतो जेव्हा त्याला आपलं भविष्य सुरक्षित वाटतं. म्हणून चिंता करू नकोस, बस आनंदानं काम कर. हं? पण माहित नाही का, लय वाईट वाटतंय. अरे यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? अरे चला लवकर लवकर करा. तुम्हा तिघांनी जे काम केलंय ना, त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झालाय. म्हणून तुम्हा तिघांना मी बक्षीस म्हणून देतोय ही दारू. घेऊन ये. ही सगळी दारू तुमची. आता व्यवस्थित काम करा. जनार्दन, मनोहर बघ केवढी सगळी दारू आहे आज आपल्याला पिण्यासाठी मिळाली आहे. अरे आनंदी हो मनोहर. आपलं नशीब जोकूसारखं नाही हाय, जो एक एक थेंबासाठी जमिनीवर बसून उष्टी दारू शोधत बसल. खुश हो की? आता कसं एवढं समजावलं जोकूला. भीमरावने बी किती वेळा समजवलं की नका पडू मेघनाच्या फंद्यात, सोडून दे दारूचं व्यसन. पण कोणाचं बी अजिबात ऐकत नाही जोकू. दलिया आजी माझं तर डोसकच काम करत नाहीये. मग काय करू, कसं वाचवू जोकूला? थोडं धैर्याने काम घ्या, सगळं काही व्यवस्थित होईल. होय फुलिया काकी. आता तुम्ही विचार करा ना, जेव्हा भीमनं मला त्या दलदलीतनं बाहेर काढलं, जिथून कुणीच कधी बाहेर नाही आलं, तर तुम्ही विश्वास ठेवू शकता भीम गेला आहे ना बाहेर, तर जोको काकासाठी काय ना काय मार्ग नक्की शोधल. भीमराववर पूर्ण विश्वास आहे मला. पण जोकू माझा नवरा आहे, काळजी तर वाटणारच ना की कुठं आहे, कसं आहे. काय माहित नाही काय खाल्लंय की नाही. तू आता घरी जा आणि परत इथे यायची गरज नाही. तुझी नोकरी गेली. बरोबर तर बोलतायत मालक. तू आहेस काम चोर. बरोबर आहे मालक. हा जनार्दन एकदम बरोबर बोलतोय. खबरदार, जर आमच्या जोखो काकांना आणखी मार दिलात तर. मारा याला. का मारताय यांना? असं काय केलंय यांनी? बरोबर करतात ते. लाज नाही वाटत तुला चोरी करायला? तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. हे चोर नाहीयेत. आणि ही सभा असा निर्णय घेते की जोखूला त्याच्या चाळीतून 4 दिवसांसाठी काढलं जात आहे. सरपंच, माझं म्हणणं ऐका. तुम्ही चुकीचा निर्णय घेतलाय. माझं म्हणणं ऐका. जोखो काका असं 4 दिवस भटकत कसे राहतील? हा अन्याय आहे त्यांच्यासोबत. भीमरावने प्रत्येक वेळेला माझी साथ दिली, पण आता या सुरुवातीपासूनच आतापर्यंत त्याच्या विरोधात राहिलो आणि त्यांच्या संगत राहिलो. ते हितेश, जनार्दन, मनोहर, त्यांनी माझी साथ सोडून दिली आणि वरून मला चोर बी म्हणाले. मला. जोखू, हेच तर तू समजू शकत नाहीयेस जोखू. बस बसून राहा. यामध्ये माती आहे. काय आहे? माती. ही बिया बादलीमध्ये टाकतो. नीट बघ.
ही माती हवेत का नाही तरंगत राहिली? साफ साफ दिसतंय की जमीन समजा गोष्टी आपल्याकडे खेचून घेते. तसंच तसंच जात खेचते आपल्या लोकांना. तर जोखू, चूक हितेश, मनोहर, जनार्दनची नाहीये. चूक त्या भीमरावची आहे. मी समजावतो ना, नीटपणे समजावतो. जात विसरून जाशील आणि हवेमध्ये उडू लागशील तर धप्पकन पडशीलच ना, मातीसारखा. आता तूच बोलला होतास की जमीन खेचते आपल्याकडे. तर सांग, कोण आहे तो जो तुला तुझ्या जातीच्या ओढीपासून लांब करत आहे? कोण आहे जो तुला सारखा म्हणत राहिला की तुझी जात उच्च जातीच्या बरोबरीने आहे? जातीच्या नावाखाली माणसाला विभागणं चुकीची गोष्ट आहे. एक राहणं हे तर वरच्या जातीच्या लोकांनी आपल्या डोक्यात भरवलंय योजना आखून. आपल्याला ह्या जातीत जन्म मिळाला ह्याचा अर्थ आपल्याला पूर्वजन्मीच्या पापांची शिक्षा दिली गेली आहे. त्यांची अशी इच्छा आहे की जितकं धाडस तू तुझ्या जातीच्या लोकांना देतोस तेवढेच धाडस ते त्यांच्याकडून बळकवतील. जशी संधी मिळेल तसं हिरावून घेतील. आज जोखू त्यांच्या हाती लागला तर त्याचं धाडस बळकवतील. त्यामुळे तुझ्या जातीतला तो प्रत्येक व्यक्ती जो उद्या तुझा आणि तुझ्या जातीचा शिपाई बनू शकतो त्याला पांगळं बनवायचं या लोकांना. आजपर्यंत तुझ्या आयुष्यात जे काही वाईट झालं कोणामुळे झालं? अरे आधी तर आरामात डाळ भाकरी तरी मिळत होती, पोट तरी भरत होतं. हे डाळ भाकरी सोडून हक्काची गोष्ट कोणी सुरू केली? आपण हा संघर्ष तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत आपल्याला आपला हक्क मिळत नाही आणि समाजात बरोबरीचा अधिकार मिळत नाही. आणि हा हक्क मिळवण्याच्या नादात डाळ भाकरीवर संकट आलं. कोणामुळे? मान्य आहे, योजना आखूनच तुम्हाला फसवलं गेलं. पण या योजनेची गरज पडलीच का? हेच जर तो भीमराव नरोत्तम जोशी प्रचंडदेवच्या पुढ्यात नतमस्तक झाला असता तर का माझ्या वडिलांना त्या भीमरावला त्याची लायकी दाखवावी लागली असती? तर का तुझ्या चाळीमध्ये दारूचे दुकान उघडले असतं? का तू दारू प्यायला असतास, दारुडा झाला असतास? आणि का तू लाचाराप्रमाणे चोरी केली असती? जोखू, नीट विचार करून सांग की तुझ्या या अवस्थेला जबाबदार कोण? हितेश, मनोहर, जनार्दन की मग तो भीमराव? सांग जोखू, कोण आहे जबाबदार? भीमराव जबाबदार आहे. भीमराव! तर जोखू, उचल ही बादली, कारण तू आणि तुझी जात याच चिखलाप्रमाणे आहात. आणि ही घेऊन त्या भीमरावकडे जा आणि मला नाही वाटत गुरुजी की हे असं होईल. कारण हिम्मत देखील किती वेळा तोडू शकतील ते. हिम्मत तर पुन्हा जोडली जाईल आणि मी आयुष्यभर माझ्या जातीतल्या लोकांची हिम्मत जोडत राहीन. कारण ही लढाई याच गोष्टीची आहे गुरुजी की हे लोक सारखं आमची हिम्मत तोडतील, आम्हाला कमकुवत करतील, आम्हाला लढाई सोडण्यापासून मजबूर करतील.
पण आम्ही शेवटपर्यंत धैर्याने सामोरे जात जाऊ. भीम, जोखू, जोखू काका,